भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजवर क्रिकेट जगतातले अनेक विश्वविक्रम नोंदवले गेले. याच स्टेडियमनं आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे आणि नेमका हा विश्वविक्रम काय आहे याची माहिती घेणार आहोत. TV9 मराठीशी बोलणार आहेत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि वर्ल्ड गिनीज रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील. थेट आपण यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमका हा विश्वविक्रम काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मला सांगाल की नेमका हा काय विश्वविक्रम आहे आणि यासाठी काय प्रयत्न केले गेले? हा रेकॉर्ड आहे लार्जेस्ट क्रिकेट बॉल सेंटेन्स. हा जगामध्ये पहिल्यांदा कोणीतरी हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा ट्राय केलेला आहे. तर आम्ही यासाठी गाईडलाईन्स फॉर्म केले. आम्ही एक मिनिमम रिक्वायरमेंट सेट केली की इतके बॉल्स यूज केले पाहिजे. 2000 बॉल्स वॉज द मिनिमम रिक्वायरमेंट. यावरनं जो सेंटेन्स त्यांना क्रिएट करायचा आहे तो त्यांनी आमच्याकडे सबमिट केला. तो आम्ही अप्रूव्ह, त्याचं डिझाईन चेक करून अप्रूव्ह केलं आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे आज तो ऑन ग्राउंड बनवला गेला आहे. आणि अजून एक जो फॅक्टर गाईडलाईन्समध्ये असतो की प्रत्येक जे बॉलचं फॉर्मेशन आहे त्यांच्यामध्ये गॅप नसली पाहिजे, म्हणजे एकामेकांना कनेक्टेड पाहिजे. तर हे सगळे पॅरामीटर्स आणि काउंटिंग मी आज सकाळपासून चेक केलेलं आहे आणि ऑन दॅट बेसिस दिस हॅज बिकम अ न्यू रेकॉर्ड. किती चेंडू वापरले गेले आणि किती मेहनत किंवा किती कशा पद्धतीने प्रयत्न केले? हा रेकॉर्ड अचीव झाला आहे 14,505 चेंडूंनी. आमचं जसं म्हणालो मिनिमम रिक्वायरमेंट 2,000 होती, त्याच्या 7 पटीपेक्षा जास्त यांनी चेंडू वापरले आहेत. सो इट्स अ बिग नंबर. आणि हे करण्यामागे बिकॉज आय हॅव सीन हंड्रेड्स ऑफ रेकॉर्ड्स, मला माहिती आहे की किती मेहनत लागते. जरी असं कोणी फोटो बघून म्हणालं की हे मी पण करतो, पण ते जेव्हा करायला घेतील या सगळ्या गाईडलाईन्सप्रमाणे तेव्हा पंचायत होणार आहे. कारण गाईडलाईन्स स्ट्रिक्ट असतात आणि अल्टिमेटली रेकॉर्ड अचीव करण्यासाठी खूप मेहनत घ्यावीच लागते. तर मी यांच्या टीमला काल रात्री 12पासून तर इथे बघितलं आहे की हे ओव्हरनाईट काम करतायत सगळे आणि ऑलमोस्ट 10 ते 12 तास लागले असतील कंप्लीट करायला. बट इट इज फायनली अ रेकॉर्ड. यापूर्वीचा विश्वविक्रम काय होता आणि तो कोणी नोंदवला? या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये कोणी रेकॉर्ड बनवलेलाच नव्हता. त्यामुळे आम्ही ही एक नवीन कॅटेगरी विथ अ मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ की 2000 चेंडू वापरले गेले पाहिजे आणि तुमचं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली डिझाईन वाईज करेक्ट पाहिजे, हे सगळे पॅरामीटर्स होते आणि ते सगळे पॅरामीटर्स यांनी प्रॉपरली फॉलो करून हा रेकॉर्ड अचीव केलेला आहे. धन्यवाद. अजिंक्यजी, मला सांगाल की वानखेडे स्टेडियम हा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. 19 जानेवारी 2025ला एक खूप मोठा कार्यक्रम झाला. नेमकी या विश्वविक्रमाची संकल्पना कशी सुचली आणि श्रेय कोणाचा? पहिलं तर तुम्ही एक बघा, वानखेडे आणि विश्वविक्रम हे काही नवीन नाही, कारण 2011मध्ये वर्ल्ड कपसुद्धा आम्ही इकडेच जिंकला होता. आणि हे जे तुम्ही श्रेयाचं म्हटलं, हे श्रेय सगळ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या पदाधिकाऱ्यांचं आहे, आमच्या क्लब सेक्रेटरीज आहे, मैदान क्रिकेटर्स आहे, भारतातल्या सर्व क्रिकेट फॅन्स आहे. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं वानखेडेनी ऐतिहासिक क्षण असतील किंवा प्लेयर घडवण्याचं काम हे आजपर्यंत करत आलं आहे. तर 50 वर्षात जे काही 1974मध्ये असेल किंवा 1975मधली फर्स्ट टेस्ट मॅच असेल, वेगळे जे विक्रम झाले किंवा ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं मॅचेस, प्रत्येकाचा आम्ही मान सन्मान करून असोसिएशननी सत्कार आणि जे आज हयातीत नाही आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या परिवाराला आम्ही मदत ही आज गौरवार्थ घोषित केली आहे. सुवर्ण महोत्सवाची लोगो संकल्पना जी विश्वविक्रमात नोंदवली जावी, ही संकल्पना तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता आणि त्यामागचं नेमकं कारण? आम्ही एकनाथ सोलकर सरांना ही समर्पित करू इच्छितो, कारण त्यांनी पहिली 1974ला रणजी ट्रॉफी पण खेळले होते, 1975ला फर्स्ट टेस्ट मॅच पण खेळले होते आणि त्या म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्या टेस्ट मॅचचं त्यांनी 100सुद्धा रन केले होते. आणि एकनाथ सोलकर सरांचं तुम्हाला फिल्डिंगबद्दलचं तर माहितीच असेल, ही वॉज वन ऑफ द बेस्ट फिल्डर. आणि म्हणून हा बॉल, मैदान हे सगळं आम्ही एकत्र आणलं आणि आमच्या सगळ्या ॲपेक्स काउन्सिलचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण ते रात्री 1 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत सगळे इकडे उपस्थित होते. TV9 मराठीशी जी बातचीत केली आणि नेमका हा विश्वविक्रम कशा पद्धतीने नोंदवलात, संकल्पना काय होती, याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.